नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काही ठिकाणी स्टेनोची एक्झाम झालेली आहेत, काही ठिकाणी स्टेनोची एक्झाम चालू आहेत. तर आपले काही विद्यार्थी या स्टेनोची एक्झामसाठी बसलेले होते आणि ही स्टेनोची एक्झाम कशाप्रकारे झाली, त्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण माहिती घेतली. पूर्ण ईच आणि एव्हरीवनचा ऑप्शन आपण त्यांना विचारला. पूर्ण एक्झामचा कशाप्रकारे तुम्ही एक्झाम दिली आणि त्या माहितीच्या आधारे एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. तर स्टेनोची एक्झाम अशी झाली आहे. याच्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो का आपली क्लार्कच्या टायपिंगची एक्झाम कशी होऊ शकेल. दोन्ही एक्झाम्स या सारख्याच प्रकारच्या असतात. त्यांनाही मराठीमध्ये 300 शब्द आणि इंग्लिशमध्ये 400 शब्द होते आणि आपल्याला एक क्लार्कच्या एक्झामला मराठीमध्ये 300 शब्द आणि इंग्लिशमध्ये 400 शब्द आहेत. तर आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच आपला आधारित आहे. का स्टेनोची एक्झाम अशी झाली, यावरून आपण अंदाज बांधू शकतो क्लार्कची एक्झाम कशा प्रकारे होईल. चला तर आपण आजचा व्हिडिओ बघूया. मित्रांनो, जी स्टेनोची एक्झाम झाली तिच्यामध्ये आपण वेगवेगळे स्टेप तयार केलेले आहेत. पहिली स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, दुसरी स्टेप आहे कीबोर्ड टेस्टिंग, तिसरी स्टेप आहे मुख्य परीक्षा म्हणजे पॅसेज टायपिंग, चौथी स्टेप आहे पॅसेज प्रिंट आणि 6वी स्टेप आहे त्या पॅसेजवर सही. अंदाजे ही अर्ध्या तासामध्ये ही परीक्षा कव्हर केली जाते. थोडाफार वेळ इकडे तिकडे होऊ शकतो. स्टेनोची एक्झाम ही कोर्टानेच कंडक्ट केलेली आहे, कोर्टाच्याच प्रिमायसेस मध्ये झालेली आहेत आणि सगळे जे सुपरविजनला असतात ते सगळे माननीय न्यायालयाचेच न्यायाधीश किंवा कर्मचारी वर्ग सगळा असतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली स्टेप बघूया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काय, तर तुम्हाला जसं नोटिफिकेशन येतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट आणि तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या असतात काय 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 डॉक्युमेंट तुम्ही स्वतःबरोबर बाळगायचे, त्याच्यामध्ये मुख्य दोन गोष्टी होत्या. त्या विद्यार्थ्यांकडे त्यांचं हॉल तिकीट आणि फोटो आयडी प्रूफ पाहिजे होता. आता फोटो आयडी प्रूफ मध्ये वेगवेगळे फोटो आयडी प्रूफ असतात. तर त्याच्यामध्ये मोस्टली आधार कार्ड फोटो आयडी प्रूफ जवळ बाळगायला सांगितलं होतं. तर हॉल तिकीट आणि फोटो आयडी प्रूफ या दोन गोष्टी मुख्य होत्या. याच्या व्यतिरिक्त काय अजून जर त्यांनी सांगितलं त्या गोष्टी आपल्याला बरोबर ठेवणं गरजेचं आहे. मेन म्हणजे काय, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जसं तुम्ही त्या प्रिमायसेसमध्ये एंट्री करतात एक्झामच्या वेळेस, तुमचा हॉल तिकीट आणि फोटो आयडी प्रूफ चेक केला जातो आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही परीक्षेच्या हॉलपर्यंत पोहोचतात. परीक्षेच्या हॉलमध्ये एकदा तुम्ही बसलात तर तुमच्या समोर कम्प्युटर असतो आणि तुम्हाला त्या हॉलमध्ये बसवलं जातं. आता याच्या पुढची जी स्टेप आहे ती आहे कीबोर्ड टेस्टिंग. आता परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्ही बसले, तुमच्या नंबर वाईज सीट क्रमांकानुसार तुम्हाला बसवलं जातं. त्यानंतर तुमच्या कम्प्युटरवरती लिब्रा ऑफिस ऑलरेडी ओपन असतं आणि ह्या लिब्रा ऑफिसमध्ये तुम्हाला कीबोर्डची टेस्टिंग करायला सांगितलं. तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या काही सूचना दिल्या जात नाही किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं माहिती दिली जात. पहिल्यांदा तुम्हाला कीबोर्ड टेस्टिंग करायला सांगतात. मग तुम्ही कीबोर्ड टेस्ट करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कळू शकतं बॅकस्पेस ऑन आहे का ऑफ आहे किंवा तुमचं कंट्रोल आल्ट लॉक आहे का, नंपॅडचे नंबर लॉक आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कीबोर्ड टेस्टिंग मध्ये कळून येतात. कारण ज्यावेळेस तुम्हाला कीबोर्ड टेस्ट करायला दिल्या जातात तर ज्या गोष्टी लॉक असेल त्या ऑपरेट होणार नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑपरेट होतात. तर कीबोर्ड टेस्टिंग नॉर्मली 5 ते 8 मिनिटांमध्ये आपल्याला कीबोर्ड टेस्टिंग दिला जातो. कीबोर्ड टेस्ट करून झालं मग मुख्य परीक्षा येते ती म्हणजे पॅसेज टायपिंगची. तुम्हाला पॅसेज दिला जातो हार्ड कॉपीवरती. तुमच्या समोर लिब्रा ऑफिस ओपन असतं. त्याच्यावरती एक टेबल असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर आणि तुमचा सीट क्रमांक वगैरे सगळं टाकायचं असतं. ऑलरेडी तो टेबल तयार असतो, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एंटर करायचं आणि त्याच्या खाली तुम्हाला पॅसेज टाईप करायचं असतं. पॅसेज जेव्हा तुमच्या हातामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला तो कळेल लीगल आहे का नॉर्मल आहे. तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सूचना दिल्या जात नाही का पॅसेज लीगल असेल किंवा नॉर्मल. नॉर्मली फॉन्ट साईज वाचता येईल अशी असते. एक पॅसेज 2 पेजवरची असतो. आतापर्यंत आपण जे पॅसेज बघितलेले आहेत टेलिग्रामवरती, वेगवेगळ्या सोशल मीडियावरती, तर हे सगळे पॅसेज एकाच पेजवरती बसवले जातात. कारण मार्जिन कमी करून टॉपची मार्जिन, लेफ्टची मार्जिन वगैरे, कारण आपल्याला प्रिंटआउट काढण्यासाठी जास्त खर्च येऊ नये म्हणून. पण कोर्टामध्ये कधी कधी एक पॅसेज तुम्हाला जो दिला जातो तो 2 पेजवरती असतो, पाठपोट असतो. त्याच्यामुळे कधी कधी त्या गोष्टीचं लक्ष ठेवा का तुम्ही पेज पलटी करून पण बघा. कधी कधी काही भाग तुमचा पाठीमागच्या पेजला पण असू शकतो. त्याच्यामुळे ती जी फॉन्ट साईज आहे ती वाचता येईल असते. नॉर्मली 14 ते 16च्या दरम्यान फॉन्ट साईज असते. आता फॉन्ट साईज ही एक ॲक्युरेट सांगता येणार नाही त्या विद्यार्थ्यांना, पण 14 ते 16च्या दरम्यान फॉन्ट साईज व्यवस्थित वाचू शकतो अशा प्रकारची असते. 1 किंवा 2 पेजवर मागे एकामागे एक पॅसेज असतो. कोणत्या प्रकारची सेटिंग करायची तुम्हाला गरज पडत नाही. खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, मग मार्जिन करायचे का, मग हे करायचं का, मग ते करायचं का, मग आम्ही फॉन्ट सेट करायचे का, नाही. तर तसं काही नाही, सगळं ते सेटिंग करून ठेवलेले असते त्यांनी. तुम्हाला जाऊन फक्त तुमचा रोल नंबर, सीट नंबर वगैरे त्या टेबलमध्ये टाकायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पॅसेज टाईप करायचे. त्यानंतर स्टार्ट आणि एंड टाइम हे मॅन्युअली आहेत. म्हणजेच काय, तर तुम्हाला तिथले जे सुपरविजनला माननीय न्यायालयाचे जे न्यायाधीश वगैरे असतील ते तुम्हाला स्टार्ट टाइम सांगतील आणि एंड टाइम सांगतील. स्क्रीनवरती कोणत्याही प्रकारचा स्टार्ट आणि एंड टाईप नसणारे, म्हणजे टायमर नसणारे, हे मॅन्युअली असणारे. सध्या जी स्टेनोची एक्झाम झाली ती तर पूर्ण मॅन्युअली झालेली आहे आणि अशाच प्रकारची एक्झाम आपली क्लार्कची पण होईल. त्याच्यामुळे तुम्हाला असं टायमर नसणार आहे ऑन स्क्रीन, ऑटोमॅटिकली ते 10 मिनिटात बंद होईल. पण 10 मिनिटं झाल्यानंतर तुमच्याकडून तो पॅसेज घेतला जातो आणि त्याची लगेच प्रिंट काढली जाते. प्रत्येक रो मध्ये एक सुपरविजर किंवा माननीय न्यायालयाचा कर्मचारी, न्यायाधीश वगैरे हजर असतात एकेका रो मध्ये. हे त्या जिल्ह्यानुसार
कमी जास्त असू शकतात, पण आपल्याकडे ज्या माहिती इनपुट झालेली आहे तर त्यांच्या प्रत्येक रो मध्ये एक सुपरविजनला माननीय न्यायाधीश हजर होते प्रत्येक रो मध्ये. त्याच्यामुळे ते सुपरविजन करत होते पूर्णतः विद्यार्थ्याचं. आणि एक पूर्णतः रूम मध्ये सायलेंट असतो, कोणत्याही प्रकारचा आवाज नसतो, कोणताही विद्यार्थी तिथं काही विचारू शकत नाही. एक प्रकारचं एक्झामचं जे वातावरण असतं तसं ते तयार झालेलं असतं तिथे आणि एकदम सायलेंट मुवमेंट असतं. थोडंसं घाबरायला होतं काही विद्यार्थ्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही सवय करून घ्या. खूप सारे विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, मग मी तिथे गेलो असं विचारेल, मी तिथे गेलो तसं विचारेल. तसं काही तुम्हाला विचारताना परमिशन नसते. तुम्हाला जाऊन फक्त तिथं एक्झाम द्यायची असते. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी तुम्हाला ज्या गोष्टी कळणार आहेत. तर मुख्य परीक्षा पॅसेज टाईप झाला, जसे तुमचे 10 मिनिटं कंप्लीट झाले का डायरेक्ट तुमच्या जवळ येऊन तिथले जे कर्मचारी आहेत, सुपरविजन आहे, सुपरविजनला असतात, ते पॅसेजची लगेच प्रिंट देतात. त्या पॅसेजला सेव्ह करून त्याची प्रिंट सेव्ह करण्याचा ऑप्शन तुम्हाला अगोदर सांगितलं असतो की पहिलं तुम्ही सेव्ह करा याला आणि त्याची लगेच प्रिंट दिली जाते. प्रिंट दिल्यानंतर मग तुम्ही किती इकडे एडिट करत बसला, चुका दुरुस्त करत बसला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. एकदा इथून कंट्रोल पी तुमच्या कम्प्युटरवरून कंट्रोल पी कमांड गेली तर तिकडे ती प्रिंटला चालली जाते. त्यानंतर तुमच्याजवळ कोणीच नसणार आहे आणि तुम्ही कितीही पॅसेज टाईप चेंज करायचा प्रयत्न केला त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण एक वेळेस तुमची प्रिंट निघाली ती गोष्ट फायनल झाली. म्हणजे पॅसेज प्रिंटला लगेचच्या लगेच दिला जातो इमिजिएटली. आणि नंतर प्रिंट झाल्यानंतर त्याच्यावरती तुमची सही घेतली जाते लास्टला. ज्यावेळेस तुम्हाला बाहेर पडायचं तर त्या पॅसेजवरती तुमची सही, काही ठिकाणी नाव लिहून घेतलं, काही ठिकाणी फक्त सही घेतलेली, तर त्या प्रिंट काढलेल्या पॅसेजवरती तुमची सही घेतली किंवा नाव लिहून घेतलं जातं. एक अशा प्रकारे स्टेनोची एक्झाम कंडक्ट झालेली आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा काही ठिकाणी ती अजून कंडक्ट होते. थोडाफार इकडं तिकडं फरक असू शकेल. तर काही ठिकाणी कीबोर्ड तुम्हाला घेऊन जाण्याची परमिशन होते. काही विद्यार्थी घेऊन गेलेले, काही विद्यार्थ्यांना आहे त्या कीबोर्डवरतीच प्रॅक्टिस केलेली आहे किंवा त्याच कीबोर्डचा यूज केलेला आहे. आता विद्यार्थ्यांचं खूप सारे असे छोटे छोटे प्रश्न असतात तर ते मग कोड येणार आहे का, तर कोड काही जिल्ह्यामध्ये कोड ही गोष्ट अशी आहे की 1 किंवा 2 ठिकाणी आलेली आहेत. काही ठिकाणी ब्रॅकेट वगैरे आलेले आहेत, पण शक्यतो कोड ही येत नाहीये. कोडवाले शब्द येत नाहीत, त्यासाठी पर्यायी शब्द दिले जातात. आणि समजा कोड ठिकाणी काय असेल तर जो येणार नाही तर तिथे त्याचे मार्क तुम्हाला मिळले जाते. जी गोष्ट त्याला पर्याय नाहीये आणि ती त्या ठिकाणी गरजेचीच आहे, त्या ठिकाणी त्याचा मार्क तुम्हाला दिला जाईल. म्हणजे कोड सिस्टम पण नसल्यासारखीच आहे. आता काही ठिकाणी ते ब्रॅकेट वगैरे घेण्यासाठी तुम्हाला इन्सर्ट सिम्बॉल मधून ती गोष्ट करावी लागेल. खूप सारे विद्यार्थी कमेंट करतात आणि बोलतात मग ते इन्सर्टमध्ये गेलो, सिम्बॉलमध्ये गेलो तर आमचा वेळ जातो. आता ठीक आहे, तुमचा टायपिंगचा जो स्पीड आहे तो कमी आहे, पण जर काही विद्यार्थ्यांचा टायपिंगचा स्पीड चांगला आहे तर तो इन्सर्टमध्ये जाऊन तो सिम्बॉल घेईल. तर मित्रांनो, तुम्ही तुमचं बघा, दुसऱ्याचं बघू नका. तुमचं जर स्पीड नाहीये तर तुम्ही इन्सर्टमध्ये जाऊन सिम्बॉल नका घेऊ, पण ज्याचा स्पीड चांगला आहे, ज्याच्याकडे वेळ आहे, त्याच्या स्पीडच्या अगोदर त्याचा पॅसेज कव्हर होतो, तर तो इन्सर्टमध्ये जाऊन सिम्बॉल घेऊ शकतो. त्याच्यामुळे याला त्याला सल्ले देण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला काय करायचं ते तुम्ही ठरवा. त्याच्यामुळे तुमचा जर स्पीड कमी असेल तर तुम्ही इन्सर्टमध्ये जाऊन सिम्बॉल घेऊ नका, पण ज्याचा स्पीड चांगला असेल तर तो इन्सर्टमध्ये जाऊन सिम्बॉल घेऊ शकतो. घ्यायचा का नाही घ्यायचा हे स्वतःवरती डिपेंड. त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी झाल्या तर तुम्ही एक्झाम सेंटरच्या बाहेर पडा. तर काही ठिकाणी जास्त विद्यार्थी होते स्टेनोला, त्यांनी वेगवेगळ्या बॅचेस तयार केल्या होत्या. कंटिन्यू एक दिवस एक्झाम्स कंडक्ट केली होती. काही ठिकाणी विद्यार्थी कमी होते, ते एक बॅचेसमध्ये पण त्यांचे विद्यार्थी कव्हर झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कोर्टाच्या प्रिमायसेसमध्येच घेतल्या गेल्यात. आता जी क्लार्कची टायपिंगची एक्झाम होणार आहे ती शक्यतो ज्या ठिकाणी कमी जागा असतील तिथं ते कोर्टामध्येच कंडक्ट करतील. जर जिथं जास्त जागा असतील, जास्त विद्यार्थी असेल तर तिथं होऊ शकतं ते बाहेरचे लॅब हायर करतील किंवा कोर्टामध्येच एखाद्या मोठ्या प्रिमायसेसमध्ये जागेमध्ये सगळे कम्प्युटर लावून तिथं ती एक्झाम घेऊ शकतात. तर येणाऱ्या काळामध्ये जी क्लार्कची एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा. तुम्ही स्वतःवरती पूर्ण कॉन्फिडन्स तयार करा. तुम्हाला मराठीमध्ये कमीत कमी 300 शब्द टाईप करायचे आणि इंग्लिशमध्ये 400 शब्द टाईप करायचे आहेत. मराठी इंग्लिशमधला कधी कधी गॅप कमी असू शकतो, कधी कधी तो जास्त असतो, पण जर तो कमी असेल तर आपल्याला इंग्लिशची प्रॅक्टिस करायला वेळ कमी मिळेल. म्हणून आतापासूनच इंग्लिशची प्रॅक्टिसला सुरुवात करा. त्या अगोदर पण आपण व्हिडिओ टाकलेले आहेत इंग्लिशच्या याच्यावर, इंग्लिशच्या टायपिंगवरती. अजूनही आपल्या इंग्लिशच्या टायपिंगवरती वेगवेगळे व्हिडिओ येणारच आहे. पण आज तुम्हाला एक आयडिया मिळून गेली, एक तुमच्या समोर एक चित्र तयार झालं की स्टेनोची एक टायपिंगची एक्झाम अशा प्रकारे झालेली आहे. मग याच्यावरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता आपली क्लार्कची एक्झाम पण अशाच प्रकारची असेल, थोडीशी इकडे तिकडे असेल. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक होऊ शकते, एखाद्या काही दुसरी गोष्ट तुमच्याकडून एक्स्ट्रा मागितल्या जाते किंवा मुख्य पॅसेजमध्ये होऊ शकतं बॅकस्पेस चालू असेल, काही ठिकाणी तो बंद असेल, पण तुमचा पॅसेजचा तुमचा जो परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो एक अंदाजे अशाच प्रकारे असणार आहे हे लक्षात. आणि ही सगळी जी माहिती आहे ही स्टेनोची एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांकडून आपण कलेक्ट केलेली आहे. मी स्वतः प्रत्यक्षदर्शी तिथं नव्हतो, पण ज्या विद्यार्थ्यांनी ही माहिती दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद, ज्यांनी ही माहिती आपल्याला
प्रोव्हाइड केली का एक्झाम कशा प्रकारे, मग आपण याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो. तुम्हाला तुमच्या समोर एक रूपरेषा तयार व्हावी एक्झाम अंदाजे आपल्या एक्झामचा पॅटर्न अशा प्रकारे असतो. त्यासाठी हा सगळा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. फक्त एकदम छोट्या गोष्टी विचारू नका. मग तिकडे बसायला स्टूल होते का खुर्च्या होत्या, मग आमच्या इथं बॅकस्पेस बंद होता का चालू होता. कसं आहे मित्रांनो, खूप सारे जिल्हे आहेत. सगळ्या जिल्ह्यामध्ये आपले काही एवढे विद्यार्थी सबस्क्रायबर नाही आहेत, जेणेकरून सगळ्या जिल्ह्याची माहिती मिळू शकेल. ज्या जिल्ह्याची माहिती मिळाली ती आपल्यापर्यंत आहे, तर तुम्हाला इतर सोशल मीडियामधून ती माहिती मिळतच जाते. पण प्रत्येक जिल्ह्याची माहिती मिळेलच असं नाही. तुम्ही इकडे तिकडे शोधा, तुमचे सोर्स वापरा, माहिती काढा का स्टुडंटची एक्झाम कशा प्रकारे झालेली आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं होऊ शकतं, माहितीमध्ये थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं, पण खूप काही बदल असं काहीच नाहीये. त्या विद्यार्थ्यांना आपल्याला जी माहिती दिली त्याच प्रकारे हा मी प्रेझेंटेशन. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.